राजकीय नेते मंडळींच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत। त्यामध्ये संदीप देशपांडे आणि अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। की अत्यंत घृणास्पद असा हा मला असं वाटतं हा गुन्हा आहे। म्हणजे जर त्यांनी वेळीच ब्रेक मारला होता आणि त्याच वेळेला तो जर थांबला असता तिकडे तर मला असं वाटतं आज ज्या आमच्या नाखवा वहिनी गेल्यात त्या आज जिवंत असत्या। त्या चाकात अडकल्या असताना जर त्यांनी गाडी चालू केली नसती तर आज कदाचित त्यांचा जीव वाचला। पण पळून जाण्याच्या नादात त्यांना फरफटत 3 किलोमीटरपर्यंत नेलं, 3-4 किलोमीटरपर्यंत नेलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला आहे। कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन असेल तरी मला वाटत नाही कोणालाही स्पेअर केलं जाईल आणि आम्ही कोणालाही स्पेअर करायला देणार नाही। कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन असेल तरी जो आरोपी आहे त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे। हे असल्या गुन्ह्यांना कुठेही मला वाटतं सिंपती देता येणार नाही। त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे। शिवसेनेचे उपनेते असेल ना तर कोण असेल, जर कायद्याचं कोणी पालन नाही केलं तर कारवाई व्हायला काय, आम्ही काय थोडी म्हणतो हे शिवसेनेचं आहे म्हणून याच्यावर कारवाई करू नका। चूक झाली असेल कारवाई व्हावी। दुर्दैवी आहे आणि ह्याची तातडीची चौकशी व्हायला पाहिजे। मी स्वतः वरिष्ठ पोलिसांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तपास सुरू आहेत, परंतु अशा घटना हे वारंवार होत आहेत। पुण्याचा एक प्रकरण झाल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे कोळीवाड्यातल्या आमच्या एका महिला भगिनीचे दुर्दैवीने निधन होणं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून तातडीने ह्याच्यातली कारवाई केली पाहिजे आणि शासनाने मृत जे असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांना पण तातडीने मदत आर्थिक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज जी सकाळी जी घटना घडली ही दुर्दैवी आहे।